स्वर्गवासी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदे बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव। मी विकास सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सर। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय विज्ञान, प्रकरण 2 सूक्ष्मजीव, मित्र आणि शत्रू। लक्षात ठेवा, सूक्ष्मजीव काही सजीव अशी पण आहेत की त्यांना आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत, त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात। प्रवृत्ती 1, जमिनीच्या मातीत असलेल्या सूक्ष्मजीवांचे अवलोकन करणे। साधन सामग्री: मैदानातील माती, बीकर, पाणी, स्लाइड, ड्रॉपर, मायक्रोस्कोप। पद्धती: बागेतील किंवा मैदानातील ओलसर माती एक बीकरमध्ये घ्या, त्यात पाणी टाका, मातीचे कण खाली बसल्यानंतर बीकरमधील पाण्याचा एक थेंब स्लाइडवर घ्या आणि त्याचे मायक्रोस्कोपच्या मदतीने अवलोकन करा। अवलोकन: पाण्याच्या थेंबात सूक्ष्मजीव पाहावयास मिळतात। निर्णय: जमिनीच्या मातीत सूक्ष्मजीव असतात। प्रवृत्ती 2, तलावाच्या पाण्यात असलेल्या सूक्ष्मजीवांचे अवलोकन करणे। साधन सामग्री: तलावाचे पाणी, बीकर, स्लाइड, ड्रॉपर, मायक्रोस्कोप। पद्धती: तलावातील थोडे पाणी बीकरमध्ये आणा, बीकरमधील पाण्याचा एक थेंब स्लाइडवर पसरवून मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्र च्या मदतीने अवलोकन करा। अवलोकन: पाण्याच्या थेंबात सूक्ष्मजीव पाहावयास मिळतात। निर्णय: तलावाच्या पाण्यात सूक्ष्मजीव असतात। सूक्ष्मजीवांचे मुख्य 4 भागांमध्ये वर्गीकरण केले आहे, जसे की 1 बॅक्टेरिया, 2 बुरशी, 3 प्रजीव आणि 4 शेवाळ। व्हायरस पण सूक्ष्मदर्शी आहेत, परंतु ते इतर सूक्ष्मजीवांपेक्षा भिन्न आहेत। ते मात्र बॅक्टेरिया, वनस्पती किंवा प्राण्यांसारख्या यजमान कोशातच विभाजित होतात। व्हायरसला सजीव आणि निर्जीवला जोडणारी कळी पण म्हणतात। व्हायरसद्वारे सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा, पोलिओ तसेच चिकनपॉक्स म्हणजेच कान्या सारखे रोग पण होतात। बॅक्टेरियाद्वारे होणारे रोग: टायफॉइड, क्षय, कॉलेरा, न्यूमोनिया व ट्युबरक्लोसिस म्हणजेच TB आपण त्याला म्हणतो। बुरशीद्वारे होणारे रोग: दात, खाज, खस। प्रजीवद्वारे होणारे रोग: मलेरिया, उलटी, अतिसार। सूक्ष्मजीव ते थंड आबोहवेमध्ये, गरम झऱ्यामध्ये तसेच सागरी निवासापासून चिखल असलेल्या जमिनीसारख्या सर्व प्रकारच्या पर्यावरणामध्ये राहू शकतात। सूक्ष्मजीव हवा, पाणी, जमीन, वनस्पती तसेच प्राण्यांच्या शरीरामध्ये पाहायला मिळतात। सूक्ष्मजीव एककोशीय तसेच बहुकोशीय असतात। काही सूक्ष्मजीव स्वतंत्र स्वरूपात तर काही सूक्ष्मजीव अन्य सजीवांवर आश्रित म्हणजेच परोपजीवी असतात। अमिबा सारखे सूक्ष्मजीव एकटे राहत असतात, तर बुरशी आणि बॅक्टेरिया समूहात राहतात। सूक्ष्मजीव आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, त्यातून काही आपल्यासाठी फायदेकारक असतात तर काही हानिकारक आणि रोगकारक असतात। उपयोगी सूक्ष्मजीव: सूक्ष्मजीवांना विभिन्न कार्यात उपयोगात घेतात। त्याचा उपयोग दही, ब्रेड, केक, अल्कोहोल आणि औषध बनवण्यासाठी होतो। प्रवृत्ती 3, मैद्याच्या कणिकमध्ये इच्छावृद्धीचे अवलोकन करणे। साधन सामग्री: 1/2 किलोग्राम मैदा, 1/2 म्हणजे अर्धा किलो, साखर, गरम पाणी, ईस्ट, पात्र म्हणजे भांडे। आकृती तुम्ही पाहू शकता। पद्धती: एका भांड्यात 1/2 किलोग्राम मैदा घ्या, त्यात थोडी साखर टाकून गरम पाणी टाका, त्यात 1 चिमूटभर ईस्ट पावडर टाका आणि चांगल्या प्रमाणात मिसळून कणिक तयार करा। तुम्ही 2 तासानंतर कणिकेचे अवलोकन करा। अवलोकन: मैद्याची कणिक फुललेली दिसते, कारण ईस्ट वेगाने प्रजनन करते आणि श्वसन दरम्यान कार्बन डायऑक्साईड उत्पन्न करते। ह्या वायूच्या बुडबुड्यांमुळे मैद्याच्या पिठाचे आकारमान वाढते। निर्णय: मैद्याच्या कणिकमध्ये ईस्टची वृद्धी होते।
बॅक्टेरियाचा उपयोग कार्बनिक कचऱ्याचे विघटन करण्यात तसेच अँटीबायोटिक्स बनविण्यात होतो. लेक्टोबॅसिलस बॅक्टेरिया दुधाला दहीमध्ये रूपांतरित करतात. रायझोबियन बॅक्टेरिया नायट्रोजनच्या स्थापनेद्वारे जमिनीची सुपीकता वाढवतात. सूक्ष्मजीवांचा व्यापारी उपयोग येस्टद्वारे आंबवून विविध वस्तू जसे की ब्रेड, केक, पेस्ट्रीज वगैरे बनविण्यात येतात. याचे शोधक होते लुईस पाश्चर. 1857 मध्ये आंबविण्याचा शोध त्यांनी लावला होता. प्रवृत्तीचा शर्करेत यीस्टद्वारे होणाऱ्या आंबविण्याच्या क्रियेचे अवलोकन करणे. साधन सामग्री बीकर, शर्करा, यीस्ट, पाणी. पद्धती 500 ml चे बीकर घेऊन त्यात 3/4 भाग एवढे पाणी भरा. त्यात 2-3 चमचे साखर विरघळून त्यात 1/2 चमचा यीस्ट पावडर टाका. त्याला 4 ते 5 तासांसाठी उबदार जागेवर झाकून ठेवा. आता त्याचा वास घ्या. तुम्हाला वास येतो का? अवलोकन. शर्करेच्या द्रावणामधून अल्कोहोलचा वास येतो. निर्णय. शर्करेला यीस्टद्वारे आंबविल्याने अल्कोहोल बनते. सूक्ष्मजीवांचा औषधी उपयोग. अँटीबायोटिक्स. काही औषधे रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करतात किंवा त्यांची वाढ थांबवतात. या औषधांना अँटीबायोटिक्स म्हणतात. अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलियम बुरशीमधून पेनिसिलियन नावाचे अँटीबायोटिक दवा शोधली होती. सध्याच्या काळात बॅक्टेरिया आणि बुरशीपासून अँटीबायोटिक्सचे उत्पादन होत आहे. सेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन आणि एरिथ्रोमायसिन सामान्यपणे उपयोग केले जाणारे अँटीबायोटिक्स आहेत. आपण चित्रात ते पाहू शकतात. 1929 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने बॅक्टेरियल रोगांपासून वाचवण्याच्या हेतूने एक संवर्धनावर प्रयोग करीत होते. अचानक त्यांनी संवर्धन प्लेटवर हिरव्या रंगाचे मोठसे लहान लहान विजाणू पाहिले. त्यांनी अवलोकन केले की हे मोड्स बॅक्टेरियांची वाढ होऊ देत नाहीत आणि यातील अनेक बॅक्टेरियांचा पण त्यांनी नाश केला. या प्रकारे मोल्डमधून पेनिसिलिन तयार झाले होते. लसीकरण. लहान मुलांचे रोगांपासून रक्षण व्हावे त्यासाठी लस देण्यात येते. कॉलेरा, क्षय, शितळा, कावीळ, पोलिओसारखे रोग लसीद्वारे थांबवण्यात येतात. BCG लसद्वारे क्षयरोगापासून रक्षण होते. शितळासारख्या भयानक रोगाला लसीद्वारे जवळजवळ नाहीसा झालेला आहे. पोलिओ अभियानाद्वारे पोलिओवर काबू करण्याचा प्रयत्न होत आहेत. ह्या सर्व लसींचे उत्पादन सूक्ष्मजीवांमधून करण्यात येते. एडवर्ड जेनर, ज्यांनी 1798 मध्ये स्मॉल पॉक्स म्हणजे देवीसाठी लसीचा शोध लावला होता. पर्यावरणाचे शुद्धीकरण. हानिकारक तसेच घाण वास असणाऱ्या पदार्थांच्या विघटनासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग करून पर्यावरण शुद्ध ठेवता येईल. प्रवृत्ती 5. वनस्पतीजन्य कचऱ्याचे विघटन होऊन नैसर्गिक खतात रूपांतर होते ते दर्शविणे. साधन सामग्री. वनस्पतीजन्य कचरा, पॉलिथिन पिशवी, प्लास्टिकचे तुकडे, तुटलेले खेळणे, काचेचे तुकडे. पद्धती. 2 कुंड्या घेऊन प्रत्येकाला मातीने अर्धे भरा. त्यात A व B नाव द्या. A कुंडीमध्ये वनस्पतीचा कचरा भरा. तसेच B कुंडीमध्ये पॉलिथिन पिशवी, काचेच्या खाली बाटल्या तसेच प्लास्टिकचे तुटलेले खेळणे वगैरे भरा. त्यांना एका बाजूला ठेवा आणि 3-4 आठवड्यानंतर त्यांचे निरीक्षण करा. अवलोकन. कुंडी A मधील वनस्पतीजन्य कचऱ्याचे विघटन होऊन त्यांचे नैसर्गिक खतामध्ये रूपांतर झालेले दिसते. जेव्हा कुंडी B मध्ये टाकलेल्या पदार्थात कोणत्याही प्रकारचे परिवर्तन पाहायला मिळत नाहीत. निर्णय. मातीत असलेल्या सूक्ष्मजीवांद्वारे वनस्पतीजन्य कचऱ्याचे विघटन होऊ शकते, जेव्हा प्लास्टिकचा कचरा आणि काचेच्या तुकड्यांचे विघटन होऊ शकत नाही. हानिकारक सूक्ष्मजीव. रोग उत्पन्न करणाऱ्या या सूक्ष्मजीवांना रोगकारक सूक्ष्मजीव म्हणतात. मनुष्यामध्ये रोगकारक सूक्ष्मजीव श्वासातील हवेमार्फत, पिण्याच्या पाण्यामधून किंवा अन्नाद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतात. संसर्गजन्य रोग. सूक्ष्मजीवांपासून होणारे असे रोग जे एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीमध्ये हवा, पाणी
अन्न किंवा सरळ संपर्काद्वारे पसरतात त्यांना संसर्गजन्य रोग म्हणतात. अशा रोगांची काही उदाहरणं म्हणजे कॉलरा, सर्दी, देवी, क्षय आहेत. काही जीवजंतू तसेच प्राणी असे पण आहेत की जे रोगकारक सूक्ष्मजीवांचा वाहकचे कार्य करतात, जसे घर माशी, मच्छर त्याचे उदाहरण आहे. अन्नाची विषबाधा. अन्नाची विषबाधा सूक्ष्मजीवांमुळे दूषित झालेले अन्न खाल्ल्यामुळे होते. केव्हा केव्हा आपल्या अन्नात पैदा होणारे सूक्ष्मजीव विषकारक पदार्थ उत्पन्न करतात. ते अन्नाला विषारी बनवतात. त्याचा आहारामध्ये उपयोग केल्याने व्यक्ती गंभीर आजारी होऊ शकतो किंवा एखाद्या वेळी त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. अन्नाची सुरक्षता. सूक्ष्मजीवांची वाढ थांबवण्यासाठी सामान्यपणे मीठ, शर्करा, व्हिनेगर तसेच खाद्यतेल वापरतात. त्यामुळे त्यांना परिरक्षक पदार्थ म्हणतात. सोडियम बेन्झोएट तसेच सोडियम मेटाबाय सल्फाइड प्रसिद्ध प्रिव्हेशियस आहेत. उष्णता तसेच शीतोपचार. दुधाला 70 सेल्सिअस तापमानाला 15 ते 30 सेकंदासाठी गरम केले जाते आणि नंतर लगेच थंड करून त्याचा संग्रह करतात. असे केल्यामुळे सूक्ष्मजीवांची वृद्धी थांबते. या प्रक्रियेचा शोध लुई पाश्चर नावाच्या वैज्ञानिकाने केला होता, म्हणून त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. पाश्चराइज्ड दूध गरम केल्याशिवाय वापरतात. रायझोबियन बॅक्टेरिया कडधान्य आणि वाटाण्यासारख्या शिंबी कुळातील वनस्पतींच्या मूळ गंठिकांमध्ये निवास करतात आणि वातावरणातील नायट्रोजन सापण्यात मदत करतात. वनस्पती तसेच प्राणी वातावरणातील नायट्रोजन सहजपणे उपयोग करू शकत नाहीत. जमिनीत असलेल्या बॅक्टेरिया तसेच नीलरहित शैवाल वातावरणातील नायट्रोजन क्षारांमध्ये रूपांतर करतात. हे क्षार वनस्पतीला खताची गरज पूर्ण करतात. नायट्रोजन चक्र. वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत्यूनंतर जमिनीमधील बॅक्टेरिया तसेच शैवाल नायट्रोजन उत्सर्गद्रव्यांना नायट्रोजनच्या संयोजनामध्ये परावर्तित करतात. ते वनस्पतीद्वारे पुन्हा उपयोगात घेतले जातात. काही विशिष्ट बॅक्टेरिया नायट्रोजनयुक्त संयोजनांना नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर करतात. तो वातावरणात मुक्त होतो. परिणामी स्वरूप वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण जवळजवळ टिकून राहते. आपण ह्या चित्रात पाहू शकतो. वातावरणीय नायट्रोजन विजेचे चकाकण्यामुळे सुद्धा किंवा नायट्रोजन स्थापकद्वारे नायट्रोजनची स्थापना जमिनीत होत असते. बॅक्टेरियाद्वारे स्थापित नायट्रोजनचे नायट्रोजनयुक्त क्षारामध्ये रूपांतर होते. मग जमिनीत नायट्रोजनचे संयोजने तयार होतात. ते वनस्पती उपयोगात घेतात. वनस्पतीद्वारे उपयोग केला जातो. मग वनस्पतीतून प्राणी वनस्पतींना खातात. पुन्हा मृतदेह उत्सर्जनाद्वारे नायट्रोजनयुक्त कचरा जमिनीत जातो आणि काही बॅक्टेरिया नायट्रोजनचे युक्त संयोजनाचे नायट्रोजनला वायूमध्ये रूपांतरित करतात आणि पुन्हा वातावरणात नायट्रोजन मिसळला जातो. अशा प्रकारे हे नायट्रोजन चक्र चालत राहते. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा पूर्ण करा. 1. सूक्ष्मजीवांना मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहू शकतो. 2. नीलरहित शैवाल वातावरणातून नायट्रोजनचे स्थापन सरळपणे करते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. 3. अल्कोहोलचे उत्पादन ईस्टच्या मदतीने करण्यात येते. 4. कॉलरा बॅक्टेरियामुळे होतो. प्रश्न दुसरा. योग्य उत्तराला पसंत करा. 1. ईस्टचा उपयोग खालीलपैकी कोणत्या उत्पादनात होतो? उत्तर अल्कोहोल. खालीलपैकी कोणत्या अँटीबायोटिक्स आहे सेप्टोमायसिन. 3. मलेरिया होण्यासाठी जबाबदार प्रजीवाचे वाहक टिंबटिंब आहे. एनोफिलिस डासाची मादी. 4. संसर्गजन्य रोगाचे मुख्य वाहक आहे. उत्तर माशी. 5. ब्रेड आणि इडलीचे पीठ फुलवण्याचे कारण. 3. ईस्ट कोशांची वाढ. प्रश्न तिसरा. कॉलम ए मध्ये दिलेल्या सजीवांना कॉलम बी मध्ये दिलेल्या त्यांच्या कार्याशी जोडा. कॉलम ए, कॉलम बी. बॅक्टेरिया कॉलराकारक. 2. रायझोबियन नायट्रोजन स्थापन. 3. लेक्टोबॅसिलस दही तयार करणे. 4. ईस्ट ब्रेडचे बेकिंग. 5. प्रजीव मलेरियाकारक.
6 व्हायरस एड्सकारक. प्रश्न 4. सूक्ष्मजीवांना साध्या डोळ्याने पाहू शकतो का? जर नाही तर कशा प्रकारे त्यांना पाहू शकतो? उत्तर नाही. सूक्ष्मजीवांना साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. सूक्ष्मजीवांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्र साधन वापरतात. प्रश्न 5. सूक्ष्मजीवांचे मुख्य समूह कोणते? उत्तर सूक्ष्मजीवांचे मुख्य 4 समूह आहेत. 1 बॅक्टेरिया, 2 बुरशी, 3 प्रजीव, 4 शेवाळ. प्रश्न 6. वातावरणातील नायट्रोजनला जमिनीमध्ये स्थापन करणाऱ्या सूक्ष्मजीवांचे नाव सांगा. उत्तर वातावरणातील नायट्रोजनला जमिनीमध्ये स्थापन करणाऱ्या सूक्ष्मजीवांचे नावे खालीलप्रमाणे आहेत. बॅक्टेरिया, रायझोबियम आणि एक्झोटोबॅक्टर. शेवाळ, एनाबिना आणि नॉस्टॉक. प्रश्न 7. आपल्या जीवनामध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोगितेविषयी 10 वाक्ये लिहा. उत्तर आपल्या जीवनामध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोगिता खालीलप्रमाणे आहे. 1 लेक्टोबॅसिलस बॅक्टेरिया दुधाला दहीमध्ये रूपांतरित करतात. 2 ईस्ट एक कोशीय बुरशी आहे. ते चीज, पनीर, ब्रेड, केक, पेस्ट्रीज बनविण्यासाठी उपयोगी आहेत. 3 अल्कोहोलच्या औद्योगिक उत्पादनात ईस्टचा उपयोग होतो. 4 इडली, डोसा, खमण, ढोकळा बनविण्यासाठी ईस्टचा उपयोग होतो. 5 मशरूम म्हणून ओळखली जाणारी बुरशीचा उपयोग अन्न म्हणून होतो. 6 पेनिसिलिन नावाच्या बुरशीमधून पेनिसिलिन अँटीबायोटिक्स बनविण्यात येते. 7 रायझोबियम बॅक्टेरिया जमिनीमध्ये नायट्रोजन स्थापन करतात. अशा प्रकारे जमिनीत खताची पूर्णता करून जमिनीची सुपीकता वाढवितात. 8 गटरीचे घाण पाण्याचे बॅक्टेरिया द्वारा विघटन करून बिनहानिकारक आणि उपयोगी पदार्थात रूपांतर करतात. अशा प्रकारे पर्यावरण स्वच्छ राहते. 9 काही औषध आणि लसी बनविण्यात बॅक्टेरिया आणि बुरशी उपयोगी आहेत. 10 काही बॅक्टेरिया आणि बुरशी विघटक म्हणून भूमिका बजावतात आणि द्रव्य चक्र व्यवस्थित रीतीने चालविण्यात योगदान देतात. प्रश्न 8. सूक्ष्मजीवाद्वारे होणाऱ्या नुकसानाविषयी थोडक्यात नोंद लिहा. उत्तर सूक्ष्मजीवांद्वारे होणारे नुकसान खालीलप्रमाणे आहे. 1 रोगकारक बॅक्टेरियामुळे कॉलरा, टायफॉइड, क्षय, न्यूमोनियासारखे रोग होतात. प्रजीवद्वारे मलेरिया आणि अतिसार सारखे रोग होतात. 2 बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे अन्न, भाजीपाला, फळे वगैरे खराब होतात. 3 शेवाळ जलाशयात खूप गतीने पसरते आणि पाण्यात दुर्गंध पसरविते. शिवाय ते पाणी पिण्यालायक राहत नाही. 4 बुरशी लागल्यामुळे कपडे, लाकूड आणि चामड्याच्या वस्तू खराब होऊन जातात. प्रश्न 9. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? अँटीबायोटिक्स घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे? उत्तर बॅक्टेरिया आणि बुरशीमधून बनविण्यात आलेले औषधी जे रोग उत्पन्न करणाऱ्या सूक्ष्मजीवांना नष्ट करतात किंवा त्यांची वाढ थांबवतात, ह्या प्रकारच्या औषधांना अँटीबायोटिक्स म्हणतात. पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन आणि एरिथ्रोमायसिन सामान्यपणे उपयोग घेतले जाणारे अँटीबायोटिक्स आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे संवर्धन करून अँटीबायोटिक्सचे उत्पादन करण्यात येते, ज्यांचा अनेक रोगांचा उपचारासाठी उपयोग केला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अँटीबायोटिक्सचे घेतले पाहिजे, म्हणजेच डॉक्टरांच्या सूचनेनुसारच संपूर्ण औषधी पूर्ण केली पाहिजे. जर अँटीबायोटिक्सची गरज नसेल तेव्हा किंवा अयोग्य मात्रेत घेतले तर भविष्यात आवश्यकता असेल तेव्हा त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. शिवाय बिनजरुरी अँटीबायोटिक्स घेण्यात आले तर शरीरातील उपयोगी बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.